आजच्या तरुणांना वाटतं की आपण कॉलेजमधनं बाहेर पडलो आणि ऑफिसला जायला लागलो. आपण खूप पैसे कमावले की आपण फायनान्शियली हेल्दी होतो आणि मग बाकी जे सगळे आजार आहेत ते नॉर्मल आहेत. सो हे यंग बर्नआउट होत आहेत. मेडिकल सायन्स एवढं ॲडव्हान्स झालेलं आहे की पीपल विल नॉट डाय सून, म्हणजे तुम्ही लवकर मरणार नाही आहात. जे तुमचं आयुष्य तुमच्या 50 नंतर किंवा 60 नंतर सुरू होणार आहे, ते तुम्ही कसं जगणार आहात, हे जे तुमचं प्लॅनिंग आहे ते लेट 20s किंवा म्हणजे 30च्या सुरुवातीला तुम्हाला सुरू करायला लागतं. म्हणजे डायबिटीजपासून, शुगरपासून, बीपीपासून ते सांधेदुखीपर्यंत हे सगळे लाईफस्टाईल डिसीज आहेत. ॲब्सोल्युटली सगळे लाईफस्टाईल डिसीजेस आहेत. बरेच लोकं म्हणतात की योग करा, जिम करू नका. जिम केल्यामुळे तुम्हाला नंतर त्रास होऊ शकतो. तर ह्यात कितपत तथ्य आहे? योग करा, अगदी करा, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही. प्रत्येकाने योग हा केलाच पाहिजे. त्याचबरोबर जिमसुद्धा केलं पाहिजे. ऑइल कोणतं वापरावं? लाकडी घाण्याचं जे हं. तेल बनवत होते कोल्ड ते प्रेस. बेस्ट आहे. येस, हं, कोल्ड प्रेस्ड म्हणतात आता त्याला. त्यातल्या त्यात शेंगदाण्याचं जे तेल आहे हं. ते जास्त हेल्दी आहे. खोबरेल तेल हेल्दी आहे. ही जी स्लीप सायकल बिघडते, तुम्ही सलग झोप घेता, पण ती चुकीच्या वेळी घेता. तर त्याचे काही कॉन्सिक्वेन्सेस होतात का? की आपल्या क्लिनिकमध्ये आपण ते बायोमार्कर्स असतात. हं. आपण तुमच्या ब्लड टेस्ट करतो, आपण तुमची स्लीप टेस्ट करतो आणि त्याच्यावर आम्ही तुम्हाला ॲडवाईस करतो की हं. तुम्ही इतके तास झोपलं पाहिजे, तुम्ही इतकी ॲक्टिव्हिटी तुमच्यामध्ये केली पाहिजे. म्हणजे हेअरफॉल्स कोणत्या-कोणत्या वेगवेगळ्या कारणामुळे होऊ शकतो का? मेनमध्ये इट इज मेजरली स्ट्रेस आणि अगेन इट इज हॉर्मोन रिलेटेड असतं तिकडे सुद्धा. स्ट्रेस, स्लीप, हॉर्मोन्स दिज आर द मेजर रिझन्स आणि हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे ॲलोपेशिया म्हणतात त्याला. ओके. ॲलोपेशिया म्हणजे हेअर लॉस, हेअर थिनिंग. सो फिमेलचा वेगळा असतो, मेलचा वेगळा असतो. सो ट्रीटमेंट्स ऑल्सो डिफर फॉर फिमेल्स ऑल्सो अँड मेन ऑल्सो. नमस्कार. आपण रोज उठतो, आवरतो आणि कामाला जातो. हे आपलं रुटीन झालंय. संध्याकाळी थकून घरी येतो आणि झोपून जातो. आपण जगतोय. आपण जगतोय की शरीर जगवतोय? हा प्रश्न आहेच. म्हणजे आता अगदी 20, 25, 30 30शीतले तरुण आहेत, त्यांना ब्लड शुगर आहे, त्यांना बीपी आहे. आणि सगळ्यात धोकादायक काय माहिती आहे? या सगळ्यांना वाटतंय की हे नॉर्मल आहे. आपण पिल्स घेतो. तर ही लाईफस्टाईल आहे आणि या एपिसोडमध्ये आपण लाईफस्टाईलबद्दल बोलतोय. आपल्यासोबत आहेत डॉक्टर पौर्णिमा म्हात्रे. नमस्कार. तुमचं नमस्कार. स्वागत आहे. थँक त्या यू. एक्सपर्ट आहेत आणि ट्रान्सफॉर्मेटिव्ह वेलनेस एक्सपर्ट आहेत. आपण त्यांच्याबद्दल या एका नवीन फील्डबद्दल जी आपल्याला फारशी माहिती नाहीये, त्याच्याबद्दल जाणून घेतोय. डॉक्टर, मला वाटतं की आजही आपल्याकडे या फील्डबद्दल किंवा या लॉन्जिव्हिटीबद्दल तेवढंसं लोकांमध्ये माहीत नाहीये काय प्रकार आहे. सो मला एक जाणून घ्यायला आवडतं की आजच्या तरुणांना वाटतं की आपण कॉलेजमधनं बाहेर पडलो आणि ऑफिसला जायला लागलो. आपण खूप पैसे कमावले की आपण फायनान्शियली हेल्दी होतो आणि मग बाकी जे सगळे आजार आहेत ते नॉर्मल आहेत. सो हे यंग बर्नआउट होत आहेत. तर त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? येस. त्यासाठी आपण आधी लॉन्जिव्हिटी काय आहे किंवा लॉन्जिव्हिटी सायन्स काय आहे ते जरा समजून घेऊया. मग आपण तुझ्या प्रश्नाकडे वळूया. तर लॉन्जिव्हिटी सायन्स म्हणजे आहे की यू लिव्ह लॉंगर, तुमचं दीर्घायुष्य होतं. पण देर इज अ लाईफ स्पॅन आणि हेल्थ स्पॅन. तर जे तुम्ही तुमचं आयुष्य जगत आहात ते तुम्ही हेल्दी जगत आहात का? हं. किंवा आता जर तुम्ही बघितलं, मेडिकल सायन्स एवढं ॲडव्हान्स झालेलं आहे की पीपल विल नॉट डाय सून, म्हणजे तुम्ही लवकर मरणार नाही आहात. तुमचं हार्टमध्ये प्रॉब्लेम झाला तर तुमची एन्जिओप्लास्टी करतील, हो. बायपास करतील. नीमध्ये प्रॉब्लेम झाला तर नी रिप्लेसमेंट करतात. बट यू विल लिव्ह लॉंगर. सो पण जे तुमचं आयुष्य तुमच्या 50 नंतर किंवा 60 नंतर सुरू होणार आहे, ते तुम्ही कसं जगणार आहात, ते तुम्ही म्हणजे असं हातात काठी घेऊन चालणार आहात, की तुमच्या नातवंडासमोर समवेत तुम्ही हॉलिडेजला जाणार आहात, त्यांच्याबरोबर तुम्ही खेळणार आहात का? हे जे तुमचं प्लॅनिंग आहे ते लेट 20s किंवा म्हणजे 30च्या सुरुवातीला किंवा 20च्या एंडला तुम्हाला सुरू करायला लागतं आणि त्याला लॉन्जिव्हिटी प्लॅनिंग किंवा लॉन्जिव्हिटी हेल्थ असं म्हणतात. सो येस. सो धिस इज लॉन्जिव्हिटी. येस.
ओके. सो मला इथे पुन्हा प्रश्न पडतो, की आता 30च्या सुरुवातीला किंवा 20च्या नंतर आपण म्हणतो, पण काही रेड फ्लॅग्स आहेत का, की केव्हा कळायला पाहिजे, की आपण खरंच डॉक्टरकडे जायला पाहिजे किंवा आपण आपल्या आयुष्याचा विचार करायला पाहिजे? ह्याचे रेड फ्लॅग्स काय सांगता येतील? येस. आता तिथे तुझा जो पहिला प्रश्न होता लाईफस्टाईल म्हणजे काय? आणि आपण जगतो, आपण फक्त सकाळपासून हं, रात्रीपर्यंत आपलं काम करतो आणि झोपतो. तर ह्याचे रेड फ्लॅग्स डेफिनेटली आहेत. तुम्हाला थकवा जाणवतो, तुम्हाला झोप येत नाही व्यवस्थित, तुम्हाला रात्री झोप येत नाही, पण दिवसा जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये असाल किंवा काम करत असाल, तेव्हा तुम्हाला थकल्यासारखं वाटतं, तेव्हा तुम्हाला झोप येते. हे छोटे-छोटे रेड फ्लॅग्स आहेत. ही हं, जस्ट सुरुवात होते. आणि जसं तू आधी म्हणालीस तसं मग लोकांना वाटतं की हे नॉर्मल आहे. हं. थोडीशी ॲसिडिटी झाली तर मग त्याची एक गोळी घ्या आणि हे सगळं नॉर्मल आहे. पण हे आहे ते जे तुमचं जे इंटरनली तुमचं एजिंग सुरू झालेलं आहे किंवा तुमची इंटरनल हेल्थ आहे ती कुठेतरी तुम्हाला सांगते युअर बॉडी इज व्हिस्परिंग, बॉडी इज गिव्हिंग यू सिग्नल्स की बाबा आता बघ जरा माझ्याकडे पण थोडंसं लक्ष आपण दे. लक्षच देत नाही हो. आपल्याकडे. अगदी, अगदी बरोबर आहे. माझ्याकडे पण थोडं लक्ष दे, आतमध्ये काय चाललंय आणि सो दॅट इज लाईफस्टाईल. आपण किती तास झोपतो, हे हं, खूप इम्पॉर्टंट आहे, जे आपण हं. आता निग्लेक्टच करायला लागलोय. असं 4 तास, 5 तास झोपलं, परत सकाळी उठलं, परत गेट रेडी आणि मग तुम्ही किती तास कामाला झोपायला जाणं. हवं? तुम्ही कमीत कमी मिनिमम 6.5 ते 7 ते 8 तास तर तुम्ही झोपायलाच हवं. बापरे! ही तर आता हल्ली लिटरली स्लीप आहे एक लक्झरी झाली आहे. म्हणजे आपल्याला म्हणजे हं. ते असं इतकं आवश्यक झालेलं आहे, की तुम्हाला ती झोप मिळाली म्हणजे तुम्ही खूप नशीबवान आहात. आणि त्याच्यासाठी मग ते त्याच्यामध्ये मग आणखीन बरेच सगळे फॅक्टर्स येतात. त्याच्यामध्ये तुमचं डे टू डे स्ट्रेस लेव्हल्स तुमच्या कशा आहेत, तुम्ही किती वाजता उठता, काय खाता, हं, तुमचं जेवण काय आहे आणि मग दॅट इज होल थिंग इज लाईफस्टाईल. तुमची ॲक्टिव्हिटी काय आहे, तुम्ही एक्सरसाइज करता का, तुम्ही वॉकिंग करता का? हं. सो ऑल दॅट इज कॉल्ड ॲज लाईफस्टाईल. जेव्हा म्हणजे तुम्ही ॲक्चुअली लोकं असं म्हणतात, की म्हणजे लोकांना असं वाटतं, की लाईफस्टाईल आहे जी सकाळी उठल्यापासून सुरू होते. नाही, उलट तुम्ही जेव्हा झोपता तेव्हापासून तुमची लाईफस्टाईल सुरू होते. मग तुम्ही किती तास झोपता? मग तुम्ही उठता, उठल्यावर तुम्ही काही मेडिटेशन करता आहात का? तुम्ही तुमच्या मनाला थोडा आराम देत हं. आहात का? आणि मग नंतर तुम्ही काय करत आहात? आर यू गोइंग टू जिम किंवा तुम्ही वॉकिंग तरी करत आहात का? आणि मग तुम्ही कामाला जाता. कामाला तुम्ही जाता तेव्हा तिकडे बऱ्याचदा लोकं 8 ते 10 तास फक्त बसलेले असतात. हं, तसं न करता मध्ये 10-10 मिनिटाचं पण तुम्ही वॉक करू शकता हं, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही इन द इव्हनिंग तुम्ही अगेन तुम्ही तुमच्या फॅमिलीला वेळ देत आहात का? हं, कुटुंबासमवेत, हं. मुलांसमवेत वेळ घालत आहात का? आणि मग तुम्ही रात्रीची आहे ती तुमची झोप. तर हे जे तुमचं पूर्ण दिवसाचं रुटीन आहे, दॅट इज कॉल्ड ॲज लाईफस्टाईल. तुम्ही आता झोपेबद्दल बोललात डॉक्टर, पण मला हे विचार करायला आवडेल, की आता मुंबईमध्ये बाहेरून जे लोकं येतात, त्यांना 2 तासाचा प्रवास करावा लागतो आणि मग आता काही ऑफिसेस जागरूक झाली आहेत. त्यांच्याकडे 1 आवर स्लीपिंगसाठी असतो. जसं आपण Googleचं एक्झाम्पल घेतो. त्यांच्याकडे 1 आवर ते झोपायला देतात. तर ही अशी म्हणजे रात्री आपण 4 तास झोपलो आणि मध्ये 2 तास झोपलो, तर ही अशी तुटलेली झोप चांगली, की सलग झोप हवी? त्याबद्दल काय सांगता येतंय? तुम्हाला जर आपण आज आधी जसं डिस्कस केलं, तुमचं जे लॉन्जिव्हिटीचं हं. प्लॅनिंग आहे, ते तुम्ही तुमच्या लेट 20s किंवा अर्ली 30s मध्येच करायला पाहिजे. सो त्याच्यासाठी आपण आपल्या क्लिनिकमध्ये देअर आर बायोमार्कर्स, ओके. ज्याच्यामध्ये तुम्हाला ते इट विल शो यू की तुम्हाला कुठले डिसीजेस होऊ शकतात, तुम्हाला कुठले हं. डिसीजेस हे आहे, यू आर प्रोन टू दोज डिसीजेस. ओके. सो तर मी तुझ्याच प्रश्नाकडे येते आहे. हं. सो हे जी झोप आहे, तर त्याच्यामध्ये लॉन्जिव्हिटी इज बेस्ड बेसिकली ऑन 4 पिलर्स. हं. सो देर इज फिजिकल हेल्थ, देर इज मेंटल हेल्थ, देर इज सोशल हेल्थ अँड देर इज फायनान्शियल हेल्थ. गुड. ओके. सो हं, फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थसाठी स्लीप ही खूपच गरजेची आहे. हं, तो संलग्न जी झोप असते 8 तास ती आवश्यक आहे. पण हं, आता कोणाला आपल्या लोकांना ट्रॅव्हल करायला लागतं, हं, कामावर जाणं पण हं, इक्वली गरजेचं आहे. सो हं, त्याच्यासाठी तू जर ही मध्ये जी झोप आहे इव्हन जपानमध्ये तर ते रिकमेंड की तुम्हाला हं, म्हणजे नॅप जी आहे हं.
आफ्टर लंच ती हं. तुम्हाला घ्यायलाच लावतात ते. हं. कारण तुमचा हं, हं. ब्रेन, तुमचा मेंदू ॲक्टिव्ह राहण्यासाठी, तुमचं हं, 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 शार्पनेस हं, हं, आणि हं, हं. अलर्टनेस कामामध्ये येण्यासाठी. सो ते सुद्धा चालेल. पण ॲट ओके. तुम्ही कसंही करून ती झोप झोप ही पूर्ण मिळवली करा. पाहिजे. येस. आता पुन्हा तुम्ही हे म्हणताय, की कसंही करून झोप पुरवली पाहिजे. मला पुन्हा एक प्रश्न पडतोय, की आत्ताचे जे तरुण आहेत, ते रात्री उशिरापर्यंत रील्स बघत असतात. मग ते रात्री 2 वाजता, 3 वाजता झोपतात आणि मग सकाळी उशिरा उठतात. जर सकाळी मॉर्निंग शिफ्ट नसेल, तुम्हाला उशिरा जायचंय, तर मग ही जी स्लीप सायकल बिघडते. तुम्ही सलग झोप घेता, पण ती चुकीच्या वेळी घेता. तर त्याचे काही कॉन्सिक्वेन्सेस होतात का? हं. जसं मी मगाशी तुम्हाला म्हणाले ना, की आपल्या क्लिनिकमध्ये आपण ते बायोमार्कर्स असतात. हं. तर बायोमार्कर्स इज व्हॉट आपण तुमच्या ब्लड टेस्ट करतो, आपण तुमची स्लीप टेस्ट करतो, लिटरली तुमचं हार्ट कसं फंक्शन आहे ते ओके. बघतो, तुमचं लंग्स कसं फंक्शन आहे ते बघतो आणि त्याच्यावर आम्ही तुम्हाला ॲडवाईस करतो, की हं. तुम्ही इतके तास झोपलं पाहिजे, तुम्ही इतकी ॲक्टिव्हिटी तुमच्यामध्ये केली पाहिजे, तुम्ही हे जेवण जेवलं पाहिजे. हा हं. ॲडवाईस केल्यावर तुमचं जे लाईफ आहे, लाईफस्टाईल आहे ती सुकर करतो. मग हं. तेव्हा आपण त्यांना ॲडवाईस करतो. येस, आता रील्स आहे, हे आपल्याला सोशल मीडिया आहे, हं. त्याच्याने इतकं आपल्याला ग्रास्प केलेलं आहे, हं. की ते मग जेव्हा तुम्हाला कोणी तुम्ही एखाद्या जो आहे ज्याला माणसाला नॉलेज आहे किंवा डॉक्टर आहे, की जे तुम्हाला हे सांगू शकतो आणि त्याप्रमाणे तुम्ही जेव्हा तुमचं लाईफ प्लॅन करता, तेव्हा तुमचं ॲज आय सेड मेंटल हेल्थ इज अल्सो वन ऑफ द पिलर्स ऑफ लॉन्जिव्हिटी. बरोबर. तेव्हा आम्ही त्यांचं काउन्सेलिंग करतो हं. आणि जेव्हा ते काउन्सेलिंग करतो आणि त्यांच्याशी बोलतो आणि त्यांना सांगतो, की येस सोशल मीडिया इज इम्पॉर्टंट पार्ट ऑफ टुडेज लाईफ म्हणजे तुमचं बिझनेस, तुमचं रोजचं काम सगळं एव्हरीथिंग इज डिपेंडंट. पण तुम्ही त्याच्या आहारी न जाता रात्री तासनतास तुम्ही रील्स न बघता तुम्ही कसं तुमचं माइंड स्विच ऑफ करू शकता. तुम्ही घरी हं. गेल्यावर जेव्हा हं, हं. तुमचं जेवण होईल किंवा आणि जेव्हा तुम्ही झोपायला जाल, हं. म्हणजे लिटरली तिथे आम्ही सांगतो, की तुमचं रूमचं टेम्परेचर आहे ते 22 ते 24च्या मध्ये असलं पाहिजे. देअर शुड बी डार्कनेस इन द रूम. कारण काय असतं देअर हं. इज अ हॉर्मोन कॉल्ड ॲज मेलॅटोनिन. हं. जर तू बघितलं असशील किंवा पूर्वीच्या वेळी किंवा आता सुद्धा खेडेगावामध्ये आपण जर गेलो, तर तिकडे सगळीकडे अंधार असतो. हो. रात्री संध्याकाळी 7:00-7:30 नंतर अंधार असतो आणि व्हिच इज अ राइट थिंग टू डू. कारण जे मेलॅटोनिन जे एक हॉर्मोन आहे, ते मेलॅटोनिन हॉर्मोन जेव्हा आपली जी स्क्रीन असते, त्या स्क्रीनच्या ऑफ आपण जातो आणि पूर्ण जे डार्कनेस असतो रूममध्ये आणि टेम्परेचर कमी असतं, तेव्हा ते मेलॅटोनिन हॉर्मोन सिक्रीट होतं आणि ओके. मेलॅटोनिन हॉर्मोनमुळे आपल्याला झोप येते. हं. सो अगेन एंड हं. अगेन आय विल गो बॅक टू दॅट बायोमार्कर. मग तेव्हा हं. आम्ही बघतो की तुमच्या बॉडीमध्ये मेलॅटोनिन किती हं. सिक्रीट हं, हं, होते हं, आणि हं, किती हं, हं. वाजता होतंय हं. आणि मग सो अकॉर्डिंगली इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही त्यावेळेला रूममध्ये जा. तुम्ही टीव्ही, मोबाईल सगळं तुम्ही बंद करून यू देन स्टार्ट गोइंग टू स्लीप अँड देन यू ओके. आणि ती सवय असते एकदा आणि ती होऊन जाते. आम्ही लोकांना ॲडवाईस करतो आणि लोकं ते फॉलो करतात हं, हं. आणि ऑटोमॅटिकली इट हॅपन्स. म्हणजे मोठे-मोठे बिझनेसमनना हा प्रॉब्लेम आहे, हं. की ते लिटरली आम्हाला सांगतात, की माझ्या डोक्यामध्ये ना झोपायला गेलो तरी सुद्धा ते नंबर्स फिरत असतात आणि व्हिच खरंय. इज नॅचरल आणि हो. नॉर्मल. पण मग दॅट्स दॅट्स व्हाय आपण ते त्यांना एकदा काउन्सिलिंग केलं, की इट ऑटोमॅटिकली हॅपन्स. त्याच्यामध्ये मग हे लागत नाही. पण तेच ती मदत घेणं, तो सल्ला घेणं हे खूप गरजेचं ते आहे. गरजेचं आहे. बरं आता मी म्हणते, की आपल्याला सवय झाली आहे हे असं रेटून न्यायची. हं. आपण जरा हे विचार नाही करत. ह्याचे साइड इफेक्ट्स केव्हा दिसायला लागतात? मग ते अर्ली एजिंग होतं का? मग ते प्रिव्हेंट करायला आपण काही करू शकतो का? अगदी मृगा, मी तुला सांगते, इतकं अर्ली एजिंग होतंय. माझ्याकडे तर लिटरली म्हणजे मला धक्का बसला. 26 वर्षाचा एक एम-बी-बी-एस डॉक्टर हं, आलेला माझ्याकडे अँड ॲक्चुअली ही केम फॉर हेअर फॉल. हं. पण त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही सगळ्या ब्लड टेस्ट केल्या, तेव्हा ही वॉज डिटेक्टेड अर्ली डायबिटीज. त्याच्यामध्ये एक ओके. HbA1c हा एक मार्कर आहे डायबिटीजचा आणि त्या मुलामध्ये इट वॉज 7.5 आणि सांगते तुला मी, तो मुलगा फारसा ओबीजही नव्हता. सो द हं. मेन फॅक्टर फॉर हिम वॉज स्ट्रेस. जेव्हा ओके. तो एम-बी-बी-एस करत होता, ही अंडरवेंट सो मच स्ट्रेस दॅट लेड हिम टू डायबिटीज, दॅट लेड हिम टू
हेअर फॉल. सो इतक्या अर्ली सुरू झालेलं आहे. इव्हन हेअर फॉल आहे, आपण आपल्याकडे हेअर ट्रान्सप्लांट करतो. लिटरली आम्ही 23 वर्षाच्या, 24 वर्षाच्या मुलं आपल्याकडे येतात हेअर फॉलसाठी, हेअर ट्रान्सप्लांटसाठी आणि जेन्युइन इश्यूज असतात गं हं, हं, त्यांचे. हं, हं, एकतर हं, हं, माझ्याकडे हं. मुलगा आलेला तो कॅबिन हे होता, क्रू होता आणि म्हणजे पर्सर होता हं. आणि खूप नामांकित आंतरराष्ट्रीय एअरलाईनमध्ये तो हे होता, ओके. कॅबिन क्रू होता. हं. आणि त्याला हेअर फॉलमुळे त्याला दे ग्राउंडेड हिम आणि त्याला ग्राउंड बरोबर. स्टाफ तुम्ही दिसायलाच छान केलं. हवे असता. येस, येस, येस. हं, पण स्ट्रेस, अगेन हं. स्ट्रेस वॉज द मेजर रिझन आणि हे म्हणजे आता मला एवढी वर्ष झाली प्रॅक्टिस करून, पण हे पूर्वी एवढं दिसत नव्हतं. हे पण हे गेल्या 10 ते 15 वर्षात आणि कोव्हिडच्या नंतर हे जे आहे ना, म्हणजे अर्ली डायबिटीज 24व्या-25व्या हं. वर्षी, हं, हं, हं. अर्ली हेअर फॉल आणि हं. बाकीचे सुद्धा जे सगळे ओबेसिटी हा एक प्रॉब्लेम आहे. परत थकवा जाणवणं, हे सगळं खूप लवकर सुरू झालेलं आहे आता. हे हेअर फॉल वगैरे आपण म्हणतो, तर ते प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रकारे होतं. म्हणजे आता मलाही हेअर फॉल आहे, पण माझे केस एकंदर विरळ होतायत आणि माझा एक मित्र आहे, त्याचं हेअर फॉल होतोय, तर त्याला पूर्ण डोक्यापासूनच केस जायला लागलेले आहेत. तर याची वेगवेगळे रिझन्स आहेत का? की म्हणजे हेअर फॉल्स कोणत्या-कोणत्या वेगवेगळ्या कारणामुळे होऊ शकतो का? की कशामुळे होतं? येस, कारण हे आहेच त्याला जो तुझ्या मित्राला होतोय ना, दॅट इज कॉल्ड ॲज अँड्रोजेनिक ॲलोपेशिया ऑर मेल पॅटर्न ॲलोपेशिया. म्हणजे जर ओके. तुम्ही बघाल, की लिटरली त्यांचं असं इकडून असं हेअर हां. फॉल बरोबर. सुरू होतं आणि जो फिमेल्सला होतं ते ओव्हरऑल थिनिंग होतं. ओके. इट इज बिकॉज ऑफ हॉर्मोन्स. सो ओके. फिमेल्समध्ये जे हॉर्मोन्स असतात, इस्ट्रोजेन, प्रोजेस्ट्रॉन, हं. एफ-एस-एच, एल-एच आणि मग त्याचं इम्बॅलन्स होतं. इस्पेशली यंग हं. फिमेल्स हं, हं, हं. त्याचं इम्बॅलन्स होतं. जेव्हा मेनोपॉजल फिमेल असते आफ्टर 45 ऑर 50, तिथे वेगळे हॉर्मोन्स असतात, वेगळे रिझन्स ओके. असतात तिकडे. ओके. आणि मेनमध्ये आहेत, मेनमध्ये इट इज मेजरली स्ट्रेस आणि अगेन इट इज हं. हॉर्मोन रिलेटेड असतं तिकडे सुद्धा. स्ट्रेस, स्लीप, हॉर्मोन्स, दीज आर द मेजर रिझन्स आणि हे 2 वेगवेगळ्या प्रकारचे ॲलोपेशिया म्हणतात त्याला. ओके. ॲलोपेशिया म्हणजे हेअर लॉस, हेअर थिनिंग. ओके. सो फिमेलचा वेगळा असतो, मेलचा वेगळा असतो. सो ओके. ट्रीटमेंट्स अल्सो डिफर फॉर females also and men also. And early treatment for hair fall is the golden rule. की हं. म्हणजे तुम्ही जितक्या लवकर सुरू कराल, म्हणजे जर तुम्ही अगदी तुमच्या जसा हेअर फॉल सुरू झालाय आणि परत लोकांना काय वाटतं, नाही आता काय होईल आणि मग देन इट हं. विल ग्रो बॅक. तर असं नाही होत. कारण तुमची जी लाईफस्टाईल आहे, दॅट लाईफस्टाईल इज नॉट गोइंग टू लेट यू गो ऑफ स्ट्रेस. तुमचं हं. काम जे आहे आता हल्ली इतकं अँबिशन पण वाढलंय ना हो. आणि विच इज राईट, कारण हो. एव्हरीथिंग इज दिस. सो आणि स्ट्रेस पण असं आहे ना मृगा, सम काइंड ऑफ स्ट्रेस इज रिक्वायर्ड. सो थोडा ओके. स्ट्रेस सुद्धा आयुष्यात आपल्याला गरजेचा असतो. तरच ओके. आपण ते कॉम्पिटिटिव्ह होतो. वी ट्राय टू अचीव्ह थिंग्स. पण त्या हं. स्ट्रेस बरोबर तुम्ही तुमचं लाईफस्टाईल कसं कोऑर्डिनेट करताय. हं, जर हं, तुम्ही हं, 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 जिममध्ये हं. जाल 1 तास किंवा तुम्ही 1 तास चालाल, सो दॅट विल अगेन रिलीजेस द हॉर्मोन्स डोपामाइन अँड अदर हॅपी ओके. हॉर्मोन्स आपण जे ज्यांना म्हणतो, ते हॅपी हॉर्मोन्स रिलीज होतात. सो दॅट देन बॅलन्सेस युअर मेटाबॉलिक हेल्थ. हं. सो ती मेटाबॉलिक हेल्थ एकदा बॅलन्स झाली, की मग तुमचे जे हे बाकीचे एजिंग रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत, ते हळू कमी व्हायला लागतात. तुम्ही आता जिमबद्दल बोललात, तर जिम करणं हेल्दी आहे? येस, ऑफ कोर्स इट इज ओके. हेल्दी आणि इट आणि इज. त्यासोबत आणखीन काही काळजी घ्यायला हवी? येस. कारण आपण म्हणतो म्हणजे बरेच लोकं म्हणतात, की योग करा, जिम करू नका. जिम केल्यामुळे तुम्हाला नंतर त्रास होऊ शकतो. तर ह्यात कितपत तथ्य आहे? हे किती खरं आहे? हां. योग करा, अगदी करा म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही. प्रत्येकाने योग हा केलाच पाहिजे आणि आपल्या भारताचं ते भारतामध्ये त्याची हे जन्म झालेला आहे आणि सो ते आपण सगळ्यांनीच केलं पाहिजे. त्याचबरोबर जिमसुद्धा केलं पाहिजे. आता जर मला खूप लोकं असं विचारतात, की पूर्वीच्या काळी तर फक्त योगच करत होते. हं, येस, करतच हं, होते ना. कोण नाही म्हणतं. पण पूर्वीच्या काळची तुम्ही ती लाईफस्टाईल पण कंपेअर करा. हं, कशी लाईफस्टाईल होती हं. त्यांची. ते असं रात्री 12-1 वाजेपर्यंत जागे राहत नव्हते ते लोकं. ते संध्याकाळी 7:30-8 ला झोपायचे. सकाळी 4 ला उठायचे, योग करायचे, बाकीची कामं करायचे आणि हार्ड वर्क करायचे. हं.
आय एम कमिंग टू युअर क्वेश्चन अगेन फॉर द जिम. कारण ते शेतामध्ये काम करायचे. सो हं. तिथे त्यांचं स्ट्रेंथ ट्रेनिंग होऊन व्हायचं, जायचं. तिथे त्यांचं वेट ट्रेनिंग व्हायचं, जे हं. होत नाही. आपण काय करतो, आपण 1 तास चालतो किंवा थोडा वेळ योग करतो 15-20 मिनिटं हो. आणि मग नंतर 10 तास खुर्चीत बसून राहतो. तसं नाही ना होत. सो बरोबर. त्यासाठी योग बरोबरच तुम्हाला जिमिंग करणं, वेट ट्रेनिंग आणि स्पेशली बायकांना स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि वेट ट्रेनिंग हे इतकं महत्त्वाचं आहे. हं. कारण जसं आफ्टर 30 वेदर यू आर अ मेल और यू आर अ फिमेल, तुमचं सार्कोपिनिया हं. म्हणजे लॉस ऑफ मसल, तुमचा हं. जो मसल मास आहे तो सुरू होतो. हं, हं, हळू-हळू हं, कमी हं, हं. व्हायला सुरू होतो तुमचं मसल. स्नायू जे तुमच्या शरीरातले आहेत त्याचं जे प्रमाण असतं ते कमी व्हायला सुरुवात होते आणि त्यासाठी तुम्हाला जर तुम्ही मसल ट्रेनिंग नाही केलं, स्ट्रेंथ ट्रेनिंग, वेट ट्रेनिंग नाही केलं, तर मग तो नंतर मग सगळे प्रॉब्लेम सुरू होतात तुम्हाला. पायदुखी, सांधेदुखी, पाठदुखी हे सगळं बापरे! सुरू होतं. म्हणजे आता मला हे कळतंय, की अगदी डायबिटीजपासून, शुगरपासून, बीपीपासून ते सांधेदुखीपर्यंत हे सगळे लाईफस्टाईल डिसीज आहेत. ॲब्सोल्युटली. सगळे लाईफस्टाईल डिसीजेस आहेत. त्याला मेटाबॉलिक हेल्थ असंही म्हणतात. मेटाबॉलिक हेल्थ बरोबरच एक मेटाबॉलिक सिंड्रोम आहे. हं. मेटाबॉलिक सिंड्रोम काय आहे? एनी सिंड्रोम इज अ ग्रुप ऑफ डिसीजेस. सो हं. आणि त्यातलं पहिलं आहे ओबेसिटी, दुसरं आहे तुमच्याला डायबिटीज, मग आहे हायपरटेन्शन म्हणजे ब्लड प्रेशर आणि चौथं आहे ते तुम्हाला हृदयाला होणारे प्रॉब्लेम, हार्ट ओके. प्रॉब्लेम्स. सो धिस इज कॉल्ड ॲज मेटाबॉलिक हेल्थ अँड मेटाबॉलिक सिंड्रोम. हं, सो हे जे सगळे प्रॉब्लेम आहेत ते ऑल आर लाईफस्टाईल डिसीजेस. हं. हे घेऊन आपण जन्माला येत नाही. हे लक्षात ठेवणं खूप हं. गरजेचं आहे. हे आपण जे जे जेवण खातो आणि आता काय झालेलं आहे मृगा, तू बघत असशील जे फूड आपलं आहे, इट इज हं. सो मच म्हणजे त्याच्यामध्ये इतकं पेस्टिसाइड्स आहेत, हं. त्याच्यामध्ये कितीतरी तुम्ही जर चिकन खायला गेलात त्याच्यामध्ये हॉर्मोन्स असतात, हं. अँटिबायोटिक्स असतात. हं. सो तुम्हाला न्यूट्रिशन जे आहे, जे हं. सप्लिमेंट्स आहे, न्यूट्रिशन आहे, ते तुम्हाला मिळतच नाहीये. आपण आपल्याला भूक लागते, आपल्याला काहीतरी खायचं आहे, तू काय, मी काय, आपण सगळेच म्हणून आपण खातोय. आणि जर तुम्ही कुठलंही जेवण घ्या, की त्याच्यामध्ये असं नाहीये, की त्याच्यामध्ये हे पेस्टिसाइड्स किंवा केमिकल्स हे नाहीये. सो त्याच्यावरती त्यातली जी न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे ना, ती एकदम कमी झालेली आहे. हं. म्हणून देअर आर आता खूप ट्रीटमेंट्स आहेत, जसं मल्टीव्हिटॅमिन आय-व्ही थेरपीज आहेत, हं. ज्याच्याने आपण लिटरली डिटॉक्स करतो. कारण हं. इंटरनली, कारण हे तुमचं जे लिव्हर आहे, हं. दॅट इज द हिरो ऑर्गन ऑफ युअर बॉडी. लिव्हर मुळे तुमचं ब्लड शुद्धीकरण होऊन तुमच्या हं. पूर्ण सगळ्या शरीराला पुरवलं जातं. मग हे जे आपण मल्टीव्हिटॅमिन्स आणि सप्लिमेंट्स तुम्हाला देतो, त्याच्यामधून मग ते लिव्हर असं रिज्युव्हिनेट होतं. म्हणजे लिव्हरवरचा ताण कमी होतं आणि मग ते सगळं शुद्ध ब्लड सगळ्या शरीराला तुमचं जातं आणि सो दॅट इज हे जे आहेत, हे खूप इम्पॉर्टंट आहे, की तुम्ही न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स म्हणते हां मी, हं. काय घेताय तुमच्या जेवणाच्या व्यतिरिक्त. व्यतिरिक्त तुम्ही आणखीन काय-काय घेताय. सो हं. दॅट इज व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट. मला पुन्हा या मुद्द्यावर थोडासा तुम्हाला प्रतिप्रश्न करायला आवडेल. कारण जेव्हा तुम्ही म्हणता, की आपण चिकन खातो किंवा त्यांचेच अंड खातो, तर त्याच्यामध्ये पुन्हा म्हणजे सगळं ते नीट नाहीये असं तुमचं म्हणणं आहे. आणि मग फक्त सप्लिमेंट्स घेऊन आपल्याला पुरेसं आहे का? असं कुठलंच नॅचरल अन्न नाहीये का, ज्यातनं आपल्याला न्यूट्रिशन्स मिळतील? कुठलंच अन्न नाहीये का? काय करू शकतो? कारण आज आपण खूप फास्ट जगतोय ना, खूप फास्ट जगतोय. रोज सकाळी जेवण बनवायला मिळतंच असं नाही. मग आपण थोडंसं बाहेर Swiggy, Zomato काहीतरी करतोच. मग येस, अशा येस. वेळी आपण त्यातल्या त्यात बॅलन्स म्हणून काय अन्न घेऊ शकतो? बॅलन्स्ड म्हणून आपल्याला जे अवेलेबल अन्न आहे तेच आपल्याला खायला लागणार आहे आणि तेच आपण खातो. पण त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे जसं बॅलन्स जेव्हा म्हणतो तेव्हा इट शुड बी बॅलन्स्ड ओन्ली. मग त्याच्यामध्ये मिलेट्स आलं म्हणजे हं, रागी, बाजरी, हं, ज्वारी हे ते तुम्ही इन्क्लूड करायला पाहिजे. व्हीट जितकं कमी होईल तितकं कमी हे करायला हं, पाहिजे. कारण व्हीटचा जो हं, ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय? शरीरात उत्पन्न होणारी साखर जेव्हा तुम्ही काहीही खाता ना, तेव्हा तुमच्या शरीरात त्याचं कन्व्हर्जन साखरेमध्येच होतं आणि मग साखरेमधून तुम्हाला ऊर्जा मिळते. पण ओके. अगेन जसं मी मगाशी म्हणाले, जर तुमचं मसल मास किंवा तुमचे स्नायू जर तुमच्या शरीरात जास्त असतील, हं, तर ती साखर त्या स्नायूंमध्ये शोषली जाते.
हं. आणि मग ती तुमच्या शरीरात फिरत राहत नाही. हं, हं, सो हं, हं. म्हणून ते बॅलन्स जसं मी म्हणाल तसं ह्याची तुम्ही भाकरी खाऊ शकता, व्हीट कमी करू शकता, मैदा कमी करा, ब्रेड कमी करा. एक झालं. मग भाज्या तर खाल्ल्याच पाहिजेत. जरी हं, आता त्याच्यामध्ये काही पेस्टिसाइड असेल, काही असेल तरीसुद्धा तुम्ही ते खाल्ल्याच हं, पाहिजेत. नंतर येतं ते प्रोटीन. हं, ॲक्चुअली प्रोटीन फर्स्ट, प्रोटीन्स देन व्हेजिटेबल्स आणि हं, मग कार्बोहायड्रेट म्हणजे हं, मिलेट. हं, मग प्रोटीनसाठी तुम्ही जो सोर्स तुम्हाला तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही पनीर खा, तुम्ही हं, टोफू खा, हं, दही खा. हं, त्याच्यानंतर तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही अंडी खा, हं, चिकन हं, चिकन हं, हं, हं. जितकं जर तुम्हाला गावठी चिकन अवेलेबल असेल ओके. तर गावठी चिकन खा. हं. तुम्हाला जर गोट मीट अवेलेबल असेल तर ते खा. सो ओके, ते ओके. तुम्ही हे आणि मग म्हणजे ते बॅलन्स्ड परत इट बॅलन्स हॅज टू घ्यायला. बी ओके, बॅलन्स्ड. आता मी तुमच्याकडे येते पुन्हा. नॉर्मल ह्युमन बॉडी बघितली. आता आपण हे सगळं बघितलं म्हणजे कार्ब्स झाले किंवा प्रोटीन्स झाले, स्निग्ध पदार्थ त्याच्यामध्ये येतात. येस. तर ह्युमन बॉडीला ह्याच्यातलं सगळ्यात जास्त काय गरजेचं असतं? रेशोमध्ये किती गरजेचं असतं? आणि कार्ब्स तुम्ही कमी करायला सांगितले. मग कार्ब्स घ्यायचेच नाहीत का? आणि कार्ब्सची गरज आहे का? कुणाला आहे? त्याच्याबद्दल सांगाल मला? कार्ब्स घ्यायचेच नाहीत असं नाही. हं. कार्ब्सची गरज आपल्याला आहेच आहे. सो इट शुड बी 60% to 65% प्रोटीन्स. ओके. जसं मी म्हणाले तसं पनीर, टोफू, हं, चिकन, एग्ज, मीट. सो दॅट शुड बी 60% to 65%. मग तुमचं फायबर आलं. फायबर इज युअर व्हेजिटेबल्स. सो दॅट शुड बी अराउंड 20% to हं, 25% तुमचं ते आलं. आणि मग नंतर एक 15% to 20% जो आहे तुमचं कार्ब्स, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही मिलेट्स जर घेतलं तर नथिंग लाइक इट. म्हणजे सगळ्यांनी खाल्लंच पाहिजे ते. आणि स्निग्ध पदार्थ म्हणजे आपलं देशी गाईचं तूप हं. विच इज म्हणजे इट इज लाइक अमृत आहे ते. हं, आणि हं, हं, हल्ली हं, खूप हं, लोक ते हं, हं. नाही खात. पण जर तुम्ही जर देशी गाईचं जर तूप खाल्लं तर ते तूप लिटरली तुमच्या शरीरावर तुमचं उलट कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत हं, करतं. हं. सो त्याचे ते स्निग्ध पदार्थ आले. तर असं हे जर तुम्ही बॅलन्स्ड खाल्लत तर इट विल डेफिनेटली हेल्प यू. तुम्ही मला स्निग्धमध्ये तूपच सांगितलं, पण आपल्या हं, जेवणामध्ये तूप खूप कमी असतं. म्हणजे छान वरण केलंय, तर आपण फोडणी देतो तुपाची. शिरा हं. केलाय, तर तूप घालतो. पण एरवी आपण ऑइल वापरतो. मग ते ऑइल वापरायला हवं का? कुठलं वापरायला हवं? म्हणजे आपण बाहेर बऱ्याचदा पाम ऑइल असतं किंवा आपण घरात शेंगदाणा तेल, सूर्यफूल तेल, राईस ब्रान वापरतो. तर ह्याचे काय वेगवेगळे साइड इफेक्ट्स आहेत का? ऑइल कोणतं वापरावं? ऑइल्सचे डेफिनेटली साइड इफेक्ट्स आहेत आणि परत जे आपलं भारतीय संस्कृतीमध्ये आधी जे करत होते, लाकडी घाण्याचं जे हं. तेल बनवत होते, कोल्ड ते प्रेस. बेस्ट आहे. येस, हं. कोल्ड प्रेस्ड म्हणतात आता त्याला. पण आपल्याकडे ते अगदी वर्षानुवर्ष चालत आलेली ती पद्धत आहे लाकडी घाण्याचं. सो तेच बेस्ट आहे. त्यातल्या त्यात शेंगदाण्याचं जे तेल आहे, हं. ते जास्त हेल्दी आहे. खोबरेल तेल हेल्दी आहे. जर हं. तुम्हाला त्याची चव आवडली तर तुम्ही ते घेऊ शकता आणि मग तीळ आहे. सो मी ते जे हेल्दीएस्ट असं आहे ते ओके. त्याप्रमाणे मी सांगते. पण परत मी सांगेन सगळ्यात हेल्दी हे देशी गाईचं A2 गाईचं तूपच आहे. जर तूप. तुम्ही ओके. अफोर्ड करू शकत असाल तर लिटरली सगळा स्वयंपाक तुम्ही त्याच्यामध्ये करा. नाहीतर मग ही जी मी तेलं सांगितली ती लाकडी घाण्याची कोल्ड प्रेस्ड ऑइल्सच तुम्ही वापरली पाहिजेत. कारण अगेन मृगा काय आहे ना, जेव्हा तुम्ही ते रिफाइंड करायला जाता ना, सो इट हं, इज रिफाइंड. सो परत हं, त्याच्यामध्ये बरेचशी केमिकल होतं, हं. बरंच प्रोसेसिंग होतं. परत त्याच्यातून जे तुम्हाला न्यूट्रिशनल व्हॅल्यू जी मिळायची आहे, ती परत कमी होत जाते. कुठलं ऑइल अव्हॉइड करायला पाहिजे? सो बेसिकली रिफाइंड ऑइल्स तर सगळेच अव्हॉइड करायला पाहिजे. सो हं, व्हॉटएव्हर इट इज राईस ब्रॅन ऑइल, सनफ्लॉवर ऑइल, हं, ही हं, जितकी हं, तुम्ही अव्हॉइड कराल आणि जितकं तुम्ही हं. शेंगदाणा तेल, तीळ तेल, खोबरेल तेल वापराल, तितकं ते तुम्हाला चांगलं आहे. आजकाल सगळे विटॅमिन्सच्या गोळ्या घेतात. तुम्ही म्हणालात, की आपल्याला बॅलन्स करायला सप्लिमेंट्स वगैरे हवेत. तर त्या विटॅमिन्सच्या गोळ्यांचे साइड इफेक्ट्स तुमच्या स्किनवर, एजिंगवर अजिबात होत नाहीत, होतात? येस. व्हिटॅमिन्सच्या गोळ्या घेतात, पण असं कोणीही घेऊ नये. म्हणजे हं, व्हिटॅमिन्स घ्यायचे म्हणून तुम्ही स्वतः घेऊ नये. तुम्ही डॉक्टरांकडे जा, तुम्ही त्यांचा सल्ला घ्या. आता माझ्याकडे कोणी आलं तर मी लिटरली आम्ही पूर्ण सगळं व्हिटॅमिन्सचं ब्लड पॅनल जे आहे ते ओके. तुम्ही बघतो किती आहे. म्हणजे नॉट जस्ट व्हिटॅमिन B12 बट व्हिटॅमिन D3 असेल, तुमचं व्हिटॅमिन सी असेल अँड अगेन देअर आर मिनरल्स सेलेनियम, मॅंगनीज, झिंक हे तुमचे लेव्हल्स काय आहेत.
Ferritin level is a very important level to check. Even the inflammation in your body, हं. there is C-reactive protein. हे सगळं चेक करून मग तुम्हाला कुठल्या व्हिटॅमिन्सची किती आवश्यकता आहे, ते जाणून घेऊन मग तुम्ही ते व्हिटॅमिन्स सुरू करा. नक्कीच. हा खूप महत्त्वाचा विषय आहे. मी यंगकडे पुन्हा येते, की आपण सध्या अडकलोय ह्याच्यामध्ये. स्ट्रेस, सगळ्यांना स्ट्रेस आहे. असं कोणीच नाही, की स्ट्रेस नाहीये. काहीतरी, काहीतरी आहे. आणि मग स्क्रीन. ती सकाळपासून फोनची असते, ऑफिसमध्ये आल्यावर आपली लॅपटॉप असतो समोर किंवा आता माझ्यासारख्या लोकांना तर स्क्रीनला फेस करावंच लागतं. आणि ह्यानंतर पुन्हा आपल्याला स्ट्रेस येतो. पुन्हा त्याचा इफेक्ट होतो झोपेवर. तर मग तुम्ही या तरुणांना काय सल्ला द्याल? येस. परत मी सांगेन की स्ट्रेस हा गरजेचा आहे आणि तरुणांसाठी तर स्ट्रेस गरजेचाच आहे. कारण जर तुम्ही अंडर स्ट्रेस नसाल आणि तुम्ही जस्ट लाईफ एन्जॉय करायचं ठरवलंच अगेन दॅट इज नॉट गुड फॉर युअर फायनान्शियल हेल्थ हं, हं, गोइंग हं, अहेड. हं. सो पण तो स्ट्रेस घेऊन तो स्ट्रेस तुम्ही मी तर स्ट्रेस मॅनेज म्हणत नाही. तुम्ही जो तुमचा स्ट्रेस लेव्हल जी आहे ते तुम्ही कशी कमी करू शकता दॅट इज इम्पॉर्टंट. हं. म्हणजे जर तुम्ही स्ट्रेस तुम्ही तेवढाच ठेवला आणि मग त्याला तुम्ही नंतर असं मॅनेज करायला गेला तर तो मॅनेज होतही नाही. सो वन इज हाऊ टू रिड्यूस युअर स्ट्रेस लेव्हल. सो त्यासाठी अगेन परत आपल्याला त्यांची पूर्ण लाईफस्टाईल स्टडी करायला लागते. तो जाऊन कुठल्यातरी तज्ञांचा सल्ला घ्या, हे माझं पहिला सल्ला असेल हं, हं, त्यांना. हं, हं, हं. आणि जसं मी म्हणाले, की तुमच्या लेट 20s आणि अर्ली हं. 30s मध्येच तुम्ही ते सुरू करायला पाहिजे. ओके. बट येस, ॲट द सेम टाईम तज्ञांचा सल्ला न घेता सुद्धा छोट्या-छोट्या गोष्टी तुम्ही करू शकता. तुम्ही यंग आहात, 25-30 वर्षाचे आहात. तुम्ही तुमच्यामध्ये एवढी एनर्जी असते, की लिटरली जा, सकाळी उठा, जिमला जा, नाहीतर धावायला जा, नाहीतर कुठलंतरी स्पोर्ट्स. तुम्ही स्पोर्ट्स हं. तर खेळूच शकता. खेळूच कुठलंही शकतो. स्पोर्ट्स तुम्ही खेळा. तुम्ही स्पोर्ट्स खेळू शकता. त्याच्याने तुमची स्ट्रेस लेव्हल लिटरली इतकी कमी होईल, की फक्त तुम्हाला आयुष्यात जे काही अचीव्ह करायचं आहे, जे काही तुमची अँबिशन आहे, तिकडेच तुमचं फोकस राहील, मेंटल हं. फोकस राहील. हं, हं, तुम्ही हं, जे हं, हं. एक्सरसाइज कराल हं. त्याच्यामुळे. नंबर 1 दॅट. आणि त्याचा आणखीन एक फायदा आहे म्हणजे तुम्हाला रात्री लवकर झोप येईल हं, हं, हं. आणि तुम्हाला भूक लागेल तेव्हा तुम्ही बरोबर. हेल्दीच हं. हं, खाल. हं, कारण हं, हं. ठीक आहे तुम्ही एक दिवस जंक फूड खाल. जंक फूड खाल्ल्यावर तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुम्हालाच जाणवेल, की अरे मला आज उठायला त्रास झाला. हं. आज मी एवढं धावू नाही शकलो किंवा हे मी हं, हं. स्पोर्ट्स खेळू नाही शकलो. सो हं, ते हं. तुम्हाला ऑटोमॅटिकली इट विल गो ओके. इन युअर ओके. तुमची जी लाईफस्टाईल आहे ओके. त्याच्यामध्ये ते जाईल आणि ओके. अकॉर्डिंगली यू विल बी हे ॲब्सोल्युटली जे हेल्दी. सगळे लाईफस्टाईल डिसीजेस आहेत, आपण डिस्कस करतोय आज. तर हं. तुमच्यासारखे डॉक्टर्स मला आत्ता गेल्या 10-20 वर्षामध्ये दिसतायत किंवा 25 वर्षात असतील. पण माझ्या आजोबांच्या काळात हे डिसीजेस नव्हतेच का? की ते होते आणि दिसले नाहीत? आणि मग ते नव्हते तर का नव्हते? आणि मग आता आपल्याला तीच लाईफस्टाईल हवी असेल, तर आपल्याला काय करता येईल? काय करावं लागेल? आजोबांच्या काळात हे डिसीजेसचं प्रमाण खूप कमी होतं. हं, म्हणजे लिटरली मी सांगते मी प्रॅक्टिस करून आता इतकी वर्ष झाली आहे. आणि मी जे हे पी-सी-ओ-डीचं प्रमाण आहे ना, हं. लहान मुलींमध्ये अगदी 17-18 वर्षाच्या मुलींमध्ये मला हे गेले 10 वर्षच दिसायला लागले. तर तुझा प्रश्न एकदम रास्त आहे, की हे आत्ताच दिसायला लागले. आणि तुझ्या आजोबांच्या वेळेला वगैरे हे डिसीजेसचं प्रमाण खरंच कमी होतं. हं. आणि त्याचं मेन कारण आहे आपण सारखं लाईफस्टाईल, लाईफस्टाईल, लाईफस्टाईल बोलतो. पण त्यांनी असं कधी विचार केला नाही, की अरे मला ही लाईफस्टाईल ठेवायची आहे. त्यांचं जगणंच तसं होतं, की सकाळी उठायचं, हं. शेतात जायचं, काम करायचं आणि त्याच्यानंतर त्या कम्युनिटीमध्ये ते संध्याकाळी गप्पा मारायचे, कुटुंबासमवेत वेळ घालवायचे. आता नाही घालवत कोणी. आता हं. सगळ्याच्या जर कुटुंबात जर 4 जणांचं असेल, सगळेजण स्क्रीनवर असतात, कोणी टीव्हीवर असतं, कोणी iPadवर बरोबर. असतं. तर हे सगळं आपण कॉन्शियसली आपण हे सगळं बदलायला पाहिजे. कारण काय आहे ना, व्हॉट गिफ्ट यू विल गिव्ह इट टू युअर चिल्ड्रन. आता आपण आणखीन हा पण एक भाग आहे, हं. की जी आपली जनरेशन आहे, जे 50-60s मध्ये आहेत, त्यांना एफ-डीज करून ठेवायला आवडतात. त्यांना हं. सोनं घेऊन ठेवायला आवडतं आपल्या हं. मुलांसाठी. हं. पण तुम्ही जर तुमच्या मुलांवर खरंच प्रेम करत असाल, तर तुम्ही हेल्दी राहणं हं. दॅट इज युअर गिफ्ट टू युअर हं. चिल्ड्रन. तर हं. त्यामुळे जसं तुम्ही राहिलात, तुमची जशी लाईफस्टाईल होती, तीच लाईफस्टाईल तुम्ही आत्ता पण हेल्दी राहून तुमच्या मुलांना हं. शिकवा ना. हं. आणि मी खूप वेळा बघितलेलं आहे, जर आई-वडील जर जिममध्ये जात असतील ना, अगदी एक सुद्धा जात असेल ना, आई किंवा वडील, तर मुलं आपोआप जायला जातात. लागतात.
लागतात. तर ती तुम्ही बरोबर. लाईफस्टाईल त्यांना द्यायला ओके. पाहिजे. मी तुम्ही आता पुन्हा थोडंसं ट्रीटमेंट्सकडे येते. आपण बऱ्याच ट्रीटमेंटबद्दल बोललो. म्हणजे आता बरेच लोकं ट्रीटमेंट्स करून म्हणजे समजा मी 40 वर्षाची आहे. मी हं, 50 वर्षाची आहे आणि मला आता कळलं, की नाही मला थोडंसं सेलिब्रिटीजसारखं छान दिसायचंय. म्हणजे हं, सेलिब्रिटीज कसे 50-60व्या वर्षी सुद्धा छान आणि यंग दिसतात. हं. मग मी ट्रीटमेंट्स घेतल्या. मग मी हेअर हं. ट्रान्सप्लांट केलं किंवा मी स्किन इलॅस्टिसिटीसाठी वेगळी ट्रीटमेंट घेतली. तर मग या ट्रीटमेंट्सचे सर्जिकल ट्रीटमेंट्सचे किंवा आणखीन कुठल्या ट्रीटमेंट्सचे काही साइड इफेक्ट आपल्या बॉडीवर होतात का? किंवा त्या लोकांनी नंतर कोणत्या प्रकारची केअर घ्यायला हवी असते का? हं. आता हा तुझा प्रश्न मी 2 भागांमध्ये डिव्हाईड हं, करते. एक जसं मगाशी मी म्हणाले तसं लॉन्जिव्हिटी. आता जर आपण बघितलं तर शाहरुख खान आज 58 वर्षाचा आहे. हं, पण तो कसा दिसतो आणि हं, म्हणजे ते कसं तर ते काही ते जेनेटिक नाहीये किंवा टॉम क्रूझने वयाच्या 60व्या वर्षी पण त्याने तो मिशन इम्पॉसिबल चं हं, शूट केलं आणि आणि किती आपण ते बिहाइंड द सीन्स बघितले तर दे वर सो डेंजरस. तर ते जेनेटिकली आलेलं नाहीये. त्यांनी स्वतःवर काम केलेलं आहे. त्यालाच हं, लॉन्जिव्हिटी सायन्स म्हणतात. हं, त्यांनी लिटरली त्यांच्या 30व्या वर्षापासूनच स्वतःकडे ह्या सगळ्या ट्रीटमेंट्स घेऊन लक्ष द्यायला सुरुवात केली आणि मग म्हणून ते आज तसे दिसतायत. त्यांचं नुसतं दिसत नाहीये. दे आर फिट अल्सो, दे आर हेल्दी अल्सो म्हणून ते एवढी तास काम करू शकतात. तसं ते शूट करू शकतात. हं, तेच आपण बघायला पाहिजे. हे की तुम्ही ते प्लॅनिंग 30 नंतर करायला पाहिजे. हा झाला लॉन्जिव्हिटीचा भाग. दुसरा भाग आला तो अँटी एजिंग म्हणजे हं, जसं तू म्हणाली हेअर ट्रान्सप्लांट करतात, हं, हं, ट्रीटमेंट्स हं, घेतात. हं, हं, येस, जर तुम्ही चांगल्या डॉक्टरांकडे गेलात, तुम्ही त्यांच्याकडून ट्रीटमेंट्स करून घेतल्यात, तर हे जेव्हा आम्ही करतो आपल्या क्लिनिकमध्ये करतो, तेव्हा आपण बघतो की ह्याचे साइड इफेक्ट्स कसे होणार नाही. हं, साइड इफेक्ट्स प्रत्येक कुठल्याही औषधाचे होऊ शकतात. पण हं, मग तेच तर ते डॉक्टर ठरवतो की तुम्हाला किती प्रमाणात ते द्यायला हं, पाहिजे. जर तू हेअर ट्रान्सप्लांटबद्दल बोललीस, तर हेअर ट्रान्सप्लांट करताना कुठली काळजी घेतली पाहिजे? त्यांना तुम्ही हेअर ट्रान्सप्लांटच्या आधी, नंतर काय मेडिसिन्स द्यायला पाहिजे, ते हं. तुम्हाला डॉक्टरच समजावून सांगू शकतात आणि जे आपण करतो आपल्या क्लिनिकमध्ये आणि ती काळजी एकदा घेतली, की युज्युअली साइड इफेक्ट्स नाही होत. नक्कीच. आपण म्हणतो दीर्घायुष्य आणि दीर्घायुष्यासोबत आरोग्यसुद्धा. असे काही देश आहेत जिथे माणसाचं जगायचं वय जास्त आहे. म्हणजे आपल्याकडे अगदी 70-75 झालं म्हणजे अर्धी लाकडं स्मशानात गेली, असं म्हणतात. काही देशामध्ये लोकं जगतात, 80च्या पार जातात, काही 100. आता विज्ञानाची सोबत आहे. हॉस्पिटल्स आहेत. काहीही झालं, की तुमच्याकडे मेडिकल त्याच्यावर आहे उपलब्ध. म्हणजे तुम्ही जगू शकताच. असं काहीच नाहीये, की इथे ऑप्शनच नाहीये. तर मग पुढच्या काळामध्ये आपण आपलं आयुष्यसुद्धा वाढवू शकतो का? 150 वर्षापर्यंत जगू शकतो का? 100च्या पुढे जाऊ शकतो का? येस, मेडिकल सायन्स इतकं रिसर्च सुरू आहे ह्याच्यावर आणि म्हणजे सक्सेसफुल रिसर्च आहे. हं, म्हणजे देअर इज नथिंग की तुम्ही आता 60 वर्षाचे झालात, की तुम्ही असं विचार करायला पाहिजे, की तुम्ही ओल्ड एजचं प्लॅनिंग करायला पाहिजे. देअर इज नो नीड. इतकं जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली आणि जर तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग केलं तुमच्या हेल्थचं, मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ, सोशल हेल्थ ह्याचं जर प्लॅनिंग केलं तर लिटरली आता रिसर्च असा सुरू आहे, की तुम्ही लिटरली 100 वर्षाच्या वर जगू शकता. 100 वर्षापर्यंत तर जगतच आहेत लोकं. बऱ्याच अशी ठिकाणं आहेत ज्यांना ब्लू झोन्स म्हणतात. हं. जगतच आहेत आणि होईल हे मेडिकल सायन्स चं खूप चालू आहे आणि अशी एक रिॲलिटी येईल, की माणूस जगेल 150 वर्षापर्यंत. नक्कीच. आणि जर आपण बघितलं तर पूर्वीच्या काळचे ऋषीमुनी तर किती वर्ष हो, जगत होते, 700 हो. वर्ष वगैरे. त्या गोष्टी हो, ऐकलेल्या येस, आहेत. येस, बरोबर. येस, येस. मी चर्चेच्या शेवटाकडे येते. आता जरी आपले यूथ जे आपण पाहत आहेत आपल्यासोबत, ते काळजी घेतीलच. पण आत्ता जे 50s मध्ये आहेत किंवा 45 क्रॉस केलेलं आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही आत्ता या एजमध्ये आणि त्यांनी आत्तापर्यंत काळजीच घेतली नाहीये, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? येस, इट्स नेव्हर टू लेट. तुम्ही अगदी 50शीत काय तुम्ही 60मध्ये सुद्धा जर सुरू केलं, जर तुम्ही इव्हन स्ट्रेंथ ट्रेनिंग, मसल ट्रेनिंग हे तुम्ही 60मध्ये सुरू केलं. तुम्ही जे आपण जे न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स क्लिनिकमध्ये हं, देतो, ते न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स जर तुम्ही सुरू केलं, तुमचं जे खाणं आहे, तुमचा जो फूड प्लॅन आहे, तो इम्प्रूव्ह केला, हं, 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 हं. तुमचं जे स्लीप पॅटर्न आहे, ते हं, इम्प्रूव्ह केलं. हं, हे सगळं केलं तर इव्हन आफ्टर 60 ॲट 60 अल्सो इफ यू स्टार्ट ऑर ॲट 50 अल्सो यू स्टार्ट, इट इज यू
कॅन स्टिल अचीव्ह द सेम थिंग. आणखीन एक गोष्ट मी तुला सांगेन, की आता लोकं काम करत आहेत. जरी तुमचं वय समजा 45 असेल किंवा 50 असेल, तर तरी तुम्ही जे वय 30शीत तुम्ही जे काम 30शीमध्ये करत होतात तुमच्या, ते काम तुमचं कमी झालंय का? तो पण तुम्ही विचार करायला हं. पाहिजे. किती लोकं 45 मध्ये बिझनेस सेटअप करतायत, नवीन जॉब सोडून नवीन बिझनेस स्टार्ट करतायत. सो इट्स अ व्हेरी गुड थिंग. सगळ्या आपल्या जगाच्या इकॉनॉमीसाठी, देशाच्या इकॉनॉमीसाठी खूप चांगलं आहे. पण मग मग तुम्ही त्याच्याबरोबर तुम्ही जर हे सगळं जर मी तुम्हाला सांगितलं एक्सरसाइज, तुम्ही फूड, स्लीप, तुमचं मेंटल हेल्थ हे सगळं प्लॅन केलं तर ॲब्सोल्युटली इट इज पॉसिबल. तुम्ही कुठल्याही वयात सुरू करू हं. शकता. नक्कीच. धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि आम्हाला खूप चांगली माहिती दिली. खरं तर आपण धन्यवाद. पुन्हा एकदा गप्पा मारूया. म्हणजे हा विषय जितका आपण डाईव्ह करू तितका आणखी खोल जाणारा दिसतोय मला आणि मला दिसणारा प्रत्येक डिसीज हा पुन्हा लाईफस्टाईलकडे येतोय. त्यामुळे आपण पुन्हा भेटूया, पुन्हा गप्पा मारूया. आत्ता आपण पाहिलं की लाईफस्टाईल डिसीजेस कसे आहेत, त्याच्यावर ट्रीटमेंट्स कोणत्या आहेत. मात्र आपण या भागामध्ये पुन्हा भेटणार आहोत. नवीन विषय, सेम गेस्टसोबत आणि अनेक नवीन माहिती जाणून घेतोय. तोपर्यंत नमस्कार.